जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय 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 माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम। सच्चिदानंद गोविंदम सच्चिदानंद गोविंदम। गोपाल कृष्ण भगवान। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु सीताराम। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत्। कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरवे जानकी जीवन स्मरण जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक। अथ कलिकिलिमिषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थोस्तु गोपाल कृष्ण। स्वयंभू सम्राट मनु महाराजांचा वंशविस्तार आपण सकाळच्या सत्रात पाहत असताना आकुती आणि देवहूती यांचं चरित्र आपण पाहिलेलं आहे। कर्दम प्रजापतीने गृहत्याग करून संन्यास आश्रमाची दीक्षा घेतलेली आहे। अरण्यामध्ये भगवत चिंतनासाठी गेलेले आहे आणि देवहूती एकटीच घरामध्ये असताना तिची ती विमनस्क अवस्था पाहून कपिल महामुनीने एक दिवशी तिला विचारलं की तुला अस्वस्थ होण्याचं कारण काय आहे? सगळं ऐश्वर्य वैभव भोगलेलं आहे, मुली झाल्या, माझ्यासारखं एक अपत्य झालेलं आहे आता, पण माणसाची अवस्था अशी आहे जे आहे त्यात समाधान नाही, जे नाही ते मिळवण्यासाठी धडपड आहे। अर्थात आपलं प्रामाणिक मत तिनं सांगितलं की निर्विण्णा नितरा भूमन असद इंद्रिय तर्षणात येन संभाव्यमानेन प्रपन्नान्धं तम प्रभो तस्य त्वं तमसोऽन्धस्य दुष्पारस्याद्यपारगं सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वद् अनुग्रहात्। इंद्रियांना तृप्त करण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते माझ्या पतिराजांनी केलं, तरीही परंतु माझं मन अजून अस्वस्थ आहे आणि अशी मला कृपा अपेक्षित आहे की विषयांचा त्याग करण्याची आपोआप बुद्धी झाली पाहिजे। हे तमोगुणी आणि रजोगुणी जे इंद्रिय आहेत आणि त्याच्याद्वारे हे सेवन करायचं ते सेवन करायचं अशी अभिलाषाची तेव्हा तेवढी कृपा आपण करा। ऐकल्यावर अतिशय आनंद वाटला। आमच्या भगवान कपिल महामुनींना सांगितलं की आई सुंदर प्रश्न विचारलेला आहेस, तुला एक सांगतो की योग आध्यात्मिक पुंसाम आतो निश्रोषयाय। निश्रेयस अशा प्रकारचा आध्यात्मिक योग ज्याला म्हणतात ना तो मी तुला सांगतो। त्यामुळे होईल काय, अत्यंतो प्रतिर्यत्य दुःखस्य च सुखस्य च, आत्यंतिक सुखाची प्राप्ती होईल आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल। बरं चालेल। याला जर काही कारण असेल ना, अहम ममाभिमानोत्थैः काम लोभादिभिर्मलैः, मी आणि माझं, हा जो माझ्या मनामध्ये एक अगदी सूक्ष्म असा भाव असतो, कायम जागृत असतो। आणि त्याच्या मागे एक सूक्ष्म वासना आहे, ती कामाची आणि लोभाची आहे। काम म्हणजे इच्छा,
ती इच्छा सतत काही ना काही उत्पन्न होत राहणे हा एक मनाचा स्वभाव आहे. आणि लोभ अतिशय पापाची उत्पत्ती करणारा हा लोभ आहे. लोभामुळे माणसं अनेक पाप करतात. कोणत्या तरी एखाद्या पदार्थाविषयी लोभ उत्पन्न होणे, एखाद्या विषयाविषयी लोभ उत्पन्न होणे आणि त्यामुळे मग ते मिळवण्यासाठी तळमळ धडपड, योग्य अयोग्य न्याय अन्याय अशा मार्गाचा अवलंबन करणे आणि जास्तीत जास्त पापात जाणे, हे सगळं अशी ही एक अनर्थ परंपरा आहे. आणि त्यासाठी आई एकच करावं लागतं, हा जो अनर्थ सुरू झालेला आहे, हे जे काम क्रोध लोभ मोह त्रास देतात, हे एका जन्मातले नाहीत, आपल्याबरोबर अनंत जन्म आम्ही घेत राहिलो. प्रत्येक जन्मामध्ये हे सगळे बरोबर साथीदार म्हणून आमच्या होते, ते आजही आहेत. तेव्हा यांना शांत करण्यासाठी ज्यांनी आपल्या वृत्त्या संथ केलेल्या आहेत, अशा संतांच्या सहवासाशिवाय दुसरा काही उपाय नाही. मी माझ्या मनाने माझी वृत्ती स्थिर करेल असा कितीही माणसाने प्रयत्न केला, ते होईल म्हणून सांगता येत नाही. पण संतांच्या संगतीमध्ये, जसे आपले ब्रह्मानंद महाराज म्हणाले की संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुणानुसंकीर्तन वगैरे वगैरे जे त्यांनी सांगितलं, हे सगळं ह्याच्यातलंच सांगितलेलं आहे. तेव्हा संतांच्या नुसत्या सहवासात जरी आपण राहिलो तरी काम क्रोध लोभ, अगं काम क्रोधे केले घर रीते, अशी अवस्था आई उत्पन्न होईल तुझ्यामध्ये. पण त्यासाठी मात्र साधूचा संग, साधू संगती रे वात्र. पहिलं जर काही करायचं असेल तर साधूचा संग. ज्यांच्या सहाही बाजू आधू झालेल्या आहेत त्यांना साधू म्हणतात. कामाने क्रोधाने लोभाने सर्वांनी त्यांचा त्याग करून टाकला, यांचे नादे लागण्यात काही अर्थ नाही. असे असतात. कसे असतात साधू? तितिक्षवाः कारुणिकाः सुहृद सर्वदेहिनां. पहिलं जर त्यांचं लक्षण असेल तर म्हणाले तितिक्षवाः. तितिक्षा म्हणजे काय? शीतोष्णादी द्वंद्व संहिष्णुता. कोणत्याही प्रसंगामध्ये आपलं समाधान न ढळू देणे हा अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला असतो, प्रयोग चाललेला नसतो, पूर्ण झालेलाच असतो त्यांचा. आपल्याला महाराजांच्या चरित्रातला प्रसंग माहिती आहे. मी तर सांगतो नेहमी की आपल्याला कोणतेही ह्याच्यातले दृष्टांत पाहायचे असतील तर बाहेर जायचं कामच नाही. आपल्या परंपरेमध्ये सगळ्या संतांनी दाखवून दिलं आहे. ते नेहमी महाराजांच्याकडे वाटहिस्से मागणारे लोक त्यांच्या घरातले. एक दिवशी महाराजांना बोलवलं आणि चर्चा सुरू झाली की तुम्हाला इतकी शेती काय करायची, हे काय करायचं, ते काय करायचं, हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या. महाराजांनी सांगितलं, अरे माझा म्हणजे प्रपंच रामाचा आहे, माझा स्वतःचं काहीच नाही. त्यामुळे त्याच्या सेवेसाठी हे सगळं लागतं, मला काही नको. पण त्यासाठी तुम्हाला देता येणार नाही. ही अगदी शिगेला पोहोचलेली अवस्था. एक वर जाऊन बसलेला होता दगड टाकण्यासाठी महाराजाच्या अंगावर. त्याने दगड टाकला, पण महाराज म्हणजे काय? महारुद्रजे मारुती रामदास बुद्धिमतां वरिष्ठम. त्यांना बरोबर लक्षात आलं ते काहीतरी होणार आहे. एक क्षणभर बाजूला झाले, दगड खाली पडला. अरे म्हणाले, एक ब्रह्महत्या घडली असती ना, मी मेलो असतो त्याचं काही वाटत नाही, त्याला ब्रह्महत्या घडू नये. तितिक्षा याला म्हणतात. आपलं काही हो, समोरच्याचं नुकसान. अरे त्याला जर ब्रह्महत्या घडली असती तर किती जन्म घ्यावे लागले असते. संत कशासाठी येतात? आपलं जन्ममृत्यूचा फेरा टाळण्यासाठी. म्हणाले, अरे तुला पुन्हा ब्रह्महत्या लागली असती. सगळ्यांना घेऊन जेवायला बसायचं पुन्हा. जे आपल्याला शिवायला येतात, जे भांडतात, जे आपल्याला मारण्याचा प्रयत्न, याला तितिक्षा म्हणतात. तितिक्षवाः कारुणिकाः. करुणा किती असते. अतिशय करुणा भरलेली असते. कोणी आपल्यावर कितीही आघात केले तरी त्याचं कल्याण झालं पाहिजे असा जो भाव आहे त्याला करुणा म्हणतात. सुहृद सर्वदेहिनां.
प्रत्येकाविषयी आत्मीयता, हा आपलाच आहे, तो आपलाच आहे, तो आपलाच आहे. रामासाठी जवळ आले माणसं सगळे आपले आहेत. तर आई अशा प्रकारच्या सगळ्या सकल सद्गुणांनी युक्त जे असतात ते संत असतात. त्यांच्या सहवासामध्ये माणसांनी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं कारण आहे की ते वागतात कसे असे असतात आहे, पण वागतात कसे? मयि अनन्य भावेन प्रीतिम कुर्वन्ति ये दृढाम. माझ्यावर अनन्य साधारण त्यांचं प्रेम असतं म्हणाले. म्हणजे शरीराचं काही झालं तरी चालेल, पण माझ्यावरचं प्रेम त्यांचं कधी कमी होत नाही, अशी त्यांची अवस्था असते. आणि मदाश्रया कथामृष्टा, माझ्या आश्रयाला राहून म्हणजे केवळ मीच त्यांचा एकमेव तोमेव माताचे पिता तोमेव असा भाव खरा असतो त्यांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे मला आवडतील अशा कथा, माझं आवडतील असं नामस्मरण, असं गुणगान, अशा आरती, असं भजन, जे काही मला आवडतं तेच फक्त करतात. त्यांना त्यांची स्वतःची आवडच राहिलेली नसते. काही जे महाराजांना आवडतं, जे रामाला आवडतं ते आपण करायचं असे ते सतत जगत असतात म्हणाले. सताम प्रसंगान मम वीर्य संमद. कोणत्याही प्रसंगाच्या निमित्ताने माझ्या कथा ऐकायच्या आणि ऐकवायच्या. का तर याच्या श्रवणाने आज न उद्या या जीवांचं कल्याण होणार आहे. ते एतेव साध्वी सर्वसंग विवर्जिता. हा त्यामुळे आपोआप अशा संतांच्या संगतीत राहिल्यामुळे आपला विषयांचा संग कमी कमी होतो. आता समजा मंदिरात आपण मुक्कामाला आहोत, इच्छा असताना सुद्धा आपण जरी पडून राहिलो तरी काकड आरतीचे स्वर कानावर येतात की नाही? इच्छा नसताना ऐकावं लागतं ना. इच्छा नसताना परमार्थ संतांच्या संगतीत घडतो. इच्छा नसताना आपोआप सगळ्या इंद्रियांना जाता येता महाराजांच्या फोटोकडे लक्ष गेले की हार कसा घातला आहे, पहिला कसा होता, आता कसा आहे, कोणता चांगला आहे, आपोआप मनातल्या मनात त्यांचं चिंतन आणि आपोआप त्यांच्याकडे आपली दृष्टी. म्हणजे जे विषय आमच्या घरामध्ये दुसरे चालू असतात ते संतांच्या सहवासात आपोआप कमी होतात. म्हणजे विषयांना शमन करण्याची ताकद फक्त संतांच्या सहवासात आहे. आणि त्यासाठी माते 3 मार्ग सांगितलेले आहेत: कर्म, उपासना आणि ज्ञान. त्यामध्ये सुद्धा एक ध्यान योग आहे. कर्म अतिशय अवघड आहे. या कर्मामध्ये पंचाग्नी साधनापर्यंतच्या कर्माचा मार्ग दाखवला आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या 4ही बाजूला अग्नी पेटवायचा, मस्तकावरही अग्नी राहील अशी व्यवस्था करायची आणि आपल्या स्वतःच्या शरीराची सहनशीलता वाढवायची. इतकं चालू करून माझं नामस्मरण चालू राहतं का? पण हा धूम्र मार्ग, अर्चना मार्ग, हा जो मार्ग आहे हा सामान्य भक्ताला न पेलवणारा आहे. हे केलंच पाहिजे असं काही नाही, पण काही लोक करतात. हे काहीही न करता अखंड माझं नामस्मरण करणं हा मार्ग अतिशय सोपा आहे. पण त्यासाठी मात्र श्रवणम, कीर्तनम, विष्णो स्मरणम, पादसेवनम, यातलं जे जे जमेल ते आपण केलं पाहिजे. एक एक करणाऱ्याचं कल्याण झालं, एक एकच करणाऱ्याचं. आपल्याला गजेंद्राची कल्पना आहे. काय केलं त्याने? आपल्या सोंडेमध्ये पाणी घेतलं. ते काही कुठून आणलेलं नव्हतं, आपल्या घरात ठेवलेलं नाही. तिथलंच पाणी तिथल्या सरोवरातले कमळाचे फुलं उंजळीमध्ये घेतले. का तर मी तर बोलावतोच आहे. काय विश्वास होता गजेंद्राचा? हत्ती असून विश्वास, किंवा तो येणार आणि मला वाचवणार. पण तो आला आणि मला मदत करतोय म्हणल्यावर आपलं काम आहे ना काहीतरी त्याची सेवा करायचं. म्हणून सोंडेमध्ये पाणी आणि फुलं घेतली आणि ते भगवंतावर समर्पण केले. काय भगवंताला ते स्वागत आवडलं. अरे याच्याजवळ द्यायला काही नाही, पण तिथलंच पाणी आणि तिथलेच फुलं. बुद्धी तर झाली. आणि त्याचा परिणाम काय झाला की आपोआप संकटातून तो मुक्त झाला. कशाचा परिणाम आहे हा? हा मागच्या जन्मामध्ये केलेल्या साधनेचा परिणाम आहे. साधना कधी वाया जात नाही. म्हणून श्रवण, कीर्तन, मनन या सगळ्या साधनांचा अभ्यास आई सतत केला पाहिजे.
परंतु काय होतं, मी करतो असं ठरवल्याने सुद्धा ते होईल असं नाही. त्यामध्ये अत्यंत आपली दृढ श्रद्धा पाहिजे. ज्याप्रमाणे जेवणासाठी नाही का, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. क्या बात आहे. प्रपंचामध्ये आम्हाला जेवण करताना काय काय करावं लागतं ते पण आम्ही सहन करतो की नाही. पण मग जपाला बसल्यावर सारखी मांडी बदलावी लागते, सारखी घड्याळाकडे पाहावं वाटतं. हे का? अनंत जन्मांची पातके आणि प्राणयासी घडली अविवेके. मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही अविवेकामुळे अनेक पाप करत आलो आणि ते सगळे आम्हाला जाऊ जातो. तिथला उंबरठा कधी लागत नाही पाहायला, नाही तिथे किती बसावं वाटतं. ती अभिलाषा का बहुजन्म विसरलो होतो, अनंत जन्मापासून आम्ही त्याला विसरलेलो आहे. त्यासाठी खूप अट्टहासच करावा लागेल. स्मरण करणार, कंटाळाला तुम्ही आरतीला उभा राहणार, हे सगळं अट्टहासानं आणि संतांच्या संगतीशिवाय हे काही घडत नाही. आपल्या घरामध्ये नाही घडणार आहे, पण संतांच्या संगतीमध्ये हे आपोआप घडतं. माते हे जर जमलं नाही, सत्कर्म परिपाक असल्याशिवाय जमत नाही. संतांच्या सहवासात राहणाऱ्या सगळ्यांचाच उद्धार होतो का? त्यांनी मनात आणलं तर अनधिकाऱ्याचा सुद्धा उद्धार करतात. पण आम्ही संतांच्या दरबारात असून सुद्धा कसे राहतो याचा जर आम्ही थोडा विचार केला नाही, साधी गोष्ट आहे. आम्ही एखाद्यावर प्रवास करायला लागलो आणि प्रवास करता करता स्वतःची गाडी आहे पण ती फेल झाली. फेल झाल्यानंतर कोणीतरी एखादा सज्जन मनुष्य येतो, आम्ही घाबरतो की अरण्यामध्ये गाडी थांबली, आता आपलं कसं होईल काय नाही, रात्रीची वेळ आहे, बायका बरोबर आहे. परमेश्वराच्या कृपेने कोणीतरी एखादा शेजारी धावून येतो, का तुमची गाडी काय दुरुस्त झाली का, आता तुम्हाला मुक्काम करायचा आहे का, त्याला आमचं घर जवळ आहे, काही काळजी करू नका, पाऊस असला तरी आपल्या घरात व्यवस्था आहे, आमचं घर मोठं आहे, संकोच करू नका, घरी नेतो, झोपी घालतो, चहा पाणी घालतो, काय जेवण वगैरे करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपल्या गाडीमध्ये दुरुस्त करून घरी येतो. पण मनामध्ये सारखा विचार राहतो की काय परमेश्वराने तो माणूस पाठवला, ओळख नाही पाळख नाही, पण त्यांनी आम्हाला आपल्या घरी येलं, किती सुंदर व्यवस्था केली, तो भेटला नसता तर कसं झालं असतं. व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही तारतम्याने लक्षात घेतो. घरी आल्यावर किमान फोन करतो किंवा तुमच्या मदतीमुळे आमचा प्रवास चांगला झाला, इकडच्या भागात आले तर आमच्या घरी या वगैरे वगैरे. मला सांगा, एक रात्र ज्याने आधार दिला तो किती दिवस लक्षात ठेवतो. अहो, आमच्या सगळ्या हजारो शरीराला छिद्र आहेत, या शरीराला हजारो छिद्र आहे, पण प्राणवायू शरीरामध्ये आहे तो कोणामुळे आहे. आज अन्न पचन होतं कोणामुळे पाहतो, डोळे मी पाहू शकतात, हे सगळ्या जगातलं सौंदर्य कोणामुळे आहे. मग त्याचा किती स्मरण करायला पाहिजे. व्यवहारामध्ये आम्ही इकडे विसरतो का कधी नाही. नाही, त्यांना वाईट वाटेल किंवा आपल्याला उद्धट म्हणतील म्हणून का होईना, इच्छा नसली तरी फोन करून अच्छा बाय बाय टाटा काहीतरी करतो, पण इथे मात्र आम्हाला काही वाटत नाही. तेव्हा माते थोडी परमेश्वराविषयी तो आपल्याला काय काय देतो ह्याचा जर विचार केला ना, आधी त्यांनी आपल्याला हे दुर्लभ आणि दुर्मिळ असं शरीर दिले, मानव शरीर. आणि शरीर देऊन सुद्धा नुसते अवयव दिले नाहीत, योग्य स्थळी योग्य ते अवयव दिले. समजा डोळे एक इकडे एक इकडे असतात, डोळा काय झालं असतं नाही का. या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार आमच्यासाठी एवढी व्यवस्था केली. आम्ही त्याच्या आवडीसाठी, त्याची आवड पूर्ण करण्यासाठी काही करायला पाहिजे की नाही, पण केल्या जातच असं नाही. त्याचं कारण असत्कर्माचा परिपाक. जेव्हा सत्कर्माचा परिपाक होईल आणि असत्कर्म मागे पडेल तेव्हा आम्हाला या परमार्थामध्ये गती आणि रती उत्पन्न होईल. पण मात्र असं जर झालं नाही, मरणापर्यंत भोगविलासामध्येच आम्ही अडकून पडलो, हे करण्यासाठी एक तर लहानपणापासून कौमारम आचरेत प्राज्ञा, कुमार अवस्थेपासून संस्कार चांगले व्हायला लागतात, तरच म्हातारपणी ते सगळे आपण सकाळी तो विषय झाला आहे त्याची पुनरावृत्ती करायची नाही आपल्याला.
म्हातारपणापर्यंत जर पुन्हा भगवंताची आवड उत्पन्न झाली नाही तर कंठेचे गुरुगुरा येते. मग म्हातारपणी सगळे अवयव आपलं आपलं स्थान भ्रष्ट होतात, रिटायरमेंट घेतात. कोणी कोणी तर व्हॉलेंटरी घेतात. 40व्या वर्षी कर्णराज रिटायर्ड. आणि मग आम्हाला वाटतं की आता भागवत ऐकायला जायचं. अहो ऐकू तर येत नाही, असं द्या तितक्यात जरा करमणूक ओठावरून समजतं. मग नुसती तळमळ राम राम म्हणावं तर जीभ जाड होऊन जाते आपोआप. राम म्हणायच्या ऐवजी लांब. तो म्हणला मी लांब आहे, घाबरू नको, वेळ आली म्हणजे जवळ येईल तुझी. अशी अवस्था येते. आणि शेवटी प्राणोत्क्रमणाच्या वेळेला देव दिसला नाही तरी तो दिसतो. कोण? हातामध्ये पाश घेतलेला यमराज निश्चित दिसतो. आणि म्हणून कितीही पांढरे शुभ्र कपडे घातलेले असले तर पितांबर होतो, म्हणून तर शेवटी स्नान घालतात. तसं नेत नाहीत, स्नान घालतात. इथल्या इथंच पुढे बरोबर जाणार आहे अंतरात्म्याबरोबर, ते नंतर पाहत आहे. हां, तो दिसल्यानंतर मग मात्र वाटतं की अरे अरे आयुष्यभर कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, संतांच्या सहवासात राहिलो, गुरु महाराजांचे प्रवचन ऐकले, पण कधीही मला असं वाटलं नाही की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. असा माझ्या मनामध्ये कधी भावच उत्पन्न झाला नाही. त्यामुळे आता माझी अवस्था अशी होणार की हा मला धरून नेणार. तुझ्या लिंग देहासी ओढोन नेती, तुला खंडिती मुंडिती दंडिती रे. आणि मग आपण म्हणजे आपला जीवात्मा तिथे जाण्याच्या आधी आपल्याला माहिती आहे कुठे जाणार आहे, आपण काय काय केलं याचे गणित आपल्याला माहिती आहे ना. असं म्हणतात मन जाणे स्वतःच्या पापा. या ओवीचा उत्तरार्ध मी इथे सांगणार नाही, पाहिजे असला तो वर खोलीवर येऊन विचारा. बोचणार आहे म्हणून सांगत नाही. मग आपल्या लक्षात येतं की इतके आपण पाप केले, अन्यान्य मार्गाने पैसा मिळवला, त्याचा काहीतरी आम्ही परमार्थात लावलाय का? आमच्याकडे ज्या परंपरा लावल्या फार योग्य आहेत त्या, कुलधर्म, कुलाचार, गुरुची पुण्यतिथी, गुरुचा जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा, हे मुद्दाम लावलेलं आहे की पंचधा विभजन वित्तम इह अमूत्रच विंदते. आपल्या संपत्तीतला 5वा हिस्सा जो या मार्गाने खर्च करतात ना, देवसेवा, गुरुसेवा, गरजूंना मदत, या प्रकारे जे खर्च करतात, इह अमूत्रच विंदते. ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही सुखाचा तो जीव अधिकारी होतो. आणि मिळविती तितके भक्षिती, ते कठीण समयी मरोनी जाती. मग ते शेवटी त्यांना तो धरून नेतो. आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्या आधी आपला बायोडाटा गेलेला असतो. किती लोकांना लुबडलं, किती संतांची निंदा केली, हे सगळं तिथे गेलेलं असल्यामुळे मग म्हणतात जा रवरव महारवरव कुंभीपाक आशीपत्र वन वगैरे वगैरे. थोड्या वेळाने आपल्याला ते पाहायचं आहे, उद्याच्या सत्रात पाहू, आज काही गडबड नाही आपल्याला तेवढी. पण सगळ्या नरकही यातना भोगाव्या लागतात. तेव्हा म्हणून तो जीव घाबरतो, पण नाईलाज असतो. कारण परमेश्वर स्वतःच्या पदरचं काही देत नाही, जे आम्ही केलेलं आहे त्याचं फळ भोगावं लागतं. असं म्हणतात कितीतरी जन्माच्या आधी भीष्माचार्यांनी एक सरडा उचलून फेकला होता असा काट्यावर. त्याचा परिपाक म्हणून त्यांना शरपंजरी पडावं लागलं. त्यांच्यासारख्याला भोग सुटले नाहीत. अहो, रामाला शापच होता म्हणून जानकीचं विरह दुःख भोगावं लागलं. रामाला शाप होता, पण ते भागवतात नाही सांगणार, रामायणात. गंमत सांगून टाकतो तुम्हाला. जेव्हा लक्ष्मणाने ते काय झालं होतं, अरण्यात आले अयोध्या सोडून, आणि निषाद आहे, निषाद भिल्लांचा राजा त्याच्या नगरीमध्ये मुक्कामाला होते. आणि तो सहज रीतीने बोलला. राम जानकी झोपलेले होते. पहिलाच दिवस बरं का, म्हणजे पहिलीच रात्र भगवान रामचंद्राची जानकीची. आणि त्या गवताच्या आसनावर झोपले लक्ष्मणाने आणि निषादाने. गवत कापून आणलं, कोवळं कोवळं नाजूक झोपलेले आहे. आणि जानकी, राम जानकी बस अतिशय कुठेही समाधानाने, राम आहेत ना जवळ. मग ते झाडावर झोपायचं काम पडलं, पाल्यावर, काट्यावर, तरी ती कबूलच केलं होतं त्याने. आले ते झोपलेले पाहिले. निषाद लक्ष्मणाला म्हणतो, काय लक्ष्मणा,
या शेते स्वर्णपर्यंके, ज्या जानकीनं मखमलीच्या आणि आसनावर निजावं. सा कथम कुशविष्टरे, तिला दर्भावर गवतावर झोपायचं काम पडलं. काय दुर्दैव आहे. आणि खरं सांगू का, याला कारण जर कोणी असेल तर कैकेयी आहे. लक्ष्मण अतिशय हुशार. कसा असावा पा भाऊ. लक्ष्मण म्हणाला, कैकेयीनं त्रास दिला गोष्ट ठीक आहे, हे मी म्हणणं ठीक, रामाने म्हणणं ठीक, भरताने म्हणणं ठीक, शत्रुघ्नाने म्हणणं ठीक. हा काय आमच्या घरातला आहे का. रामायणात गोष्ट प्रसंग क्षुल्लक क्षुल्लक आहेत, पण हा आमच्या घरातला नाही. पण माझ्या आईला नाव ठेवतो, कशी असली तरी सापातनं माता आहे. अरे म्हणाली असं नाही, रामाला मागच्या जन्मात शाप मिळाला, त्या शापामुळे तो आला. कैकेयीचं काही कारण त्यात नाही. काय शाप होता ते पुढे पाहू पण एखाद्या वेळेला. पण एक सांगतो, तर हे सगळे दुष्कर्म पापाचं फळ भोगावं लागतं. तेव्हा खूप पश्चाताप झाला तरी जे आहे ते भोगावं लागतं. आपला विषय असा चालला की परमेश्वर स्वतःचे पदार्थ देत नाही. आपण जे करून ठेवलेले असते ना, ज्याला आपण संचित क्रियमान आणि प्रारब्ध असं म्हणतो, जे आपण क्रियमान म्हणून करून ठेवलेलं असतं ते पुढे प्रारब्ध म्हणून आपल्याला भोगावं लागतं. संचित मागच्या जन्माचं बरोबर आलेलं असतं, त्यामुळे ते भोगल्याशिवाय राहता येत नाही, अशी अवस्था आहे. मग त्या अनंत जन्माच्या ठिकाणी भोगावं लागतं. मग पुन्हा त्या जीवाचा उद्धार होण्याची वेळ येते. केव्हा येते. पाप पुण्य समयभूतवा. पुण्य आणि पाप हे समसमान होतो. ते कसं होईल. पुण्य करण्याची प्रवृत्ती थांबली तर पाप करण्याची प्रवृत्ती थांबली आणि पुण्य आहे तेवढं शिल्लक आहे, अशी जेव्हा अवस्था राहते तेव्हा पुण्य पाप समसमान होतो आणि मग त्या जीवाला मानवाचा देह मिळतो. तो जीव मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. कशा रीतीनं भागवतात सांगितले ते सांगतो बरं का. मनाच्या गप्पा काही नाही, जास्त श्लोक म्हणले तर आपल्याला कंटाळा येईल म्हणून सांगतो. भक्ष भोज्य चोष्य लेह्य, 4 प्रकारचे पदार्थ मनुष्य नेहमी खात असतो. चोष्य म्हणजे चोखून खाणारे, मध वगैरे असं. तर या 4 पदार्थाच्या द्वाराने आम्ही सगळे फळं काय रस काय सेवन करत असतो. आणि आमच्या पोटात गेलं ना, काही भागामध्ये रक्त तयार होतं, काही भागामध्ये वीर्य तयार होतं, काही भागामधून मल असा प्रकारचा बाहेर पडतो. शरीरामध्ये तयार झालेला तो वीर्याचा संबंध स्त्रीच्या योनीशी आल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये बुडबुडाकार असा त्याला अंडाकृती भाग उत्पन्न होतो. 4 महिन्यानंतर त्याला संधी यायला लागतात. 5व्या महिन्या जवळपास सगळ्या संधी त्या पूर्ण जोडल्या जातात. 6व्या महिन्यामध्ये नख आणि केश उत्पन्न होतात. आणि याबरोबर 5व्याच महिन्यामध्ये चैतन्यम जायते नवहा, त्या गर्भामध्ये असणाऱ्या छोट्याशा अंडाकृतीमध्ये जीव उत्पन्न होतो. आता जीव उत्पन्न झाला की तहान आली, भूक आली, सगळं आलं. श्वास घेण्याची इच्छा उत्पन्न झाली, मोकळी हवा घ्यावी असं वाटतं. कुठे असतो, कुठे हा त्या दुर्गंधीच्या कोठारामध्ये. गर्भस्थान म्हणजे काय आहे, अत्यंत दुर्गंधीचं कोठार, जिवंत नरक. तिथे हा असतो आणि मग त्याला श्वास घ्यायला मिळत नाही. मग तो आतल्या आत प्रार्थना करतो, देवा बाबा लवकर बाहेर काढ, मी फार गुदमरायला लागलेलो आहे. हां, मी यापुढे मात्र तुझंच नामस्मरण होईल. मी इथे हे गर्भदुःख भोगायचं काय कारण आहे. अरे 83,99,999 योनी फिरून आत्ता आलो या स्त्रीच्या योनीमध्ये. किती योनी फिरलो आणि प्रत्येक योनीमध्ये इतकं गर्भदुःख भोगलेलं आहे. आता देवा या गर्भदुःखाच्या भानगडीत पाडू नको बाबा, मी तुझं नाव घेईल, पण लवकर मला गर्भदुःख महत्तरम या दुःखातून बाहेर काढ. जीव सारखा म्हणत असतो. भगवंत काय करील, 10 महिने पूर्ण झाले पाहिजे ना. त्याला खूप वाटतं की हवा मिळावी. बरं त्यावेळेला आईला खाण्याची व्यवस्था काय असते या बाळाची. मातृभुक्ता अन्न सारतः, आई जे अन्न खाईल ना त्याचा एक रस विशिष्ट नलिकेद्वारे या बाळाला पोहोचत असतो. पण आईला जर मसाल्याची भाजी खायची बुद्धी झाली तर त्या मसाल्यामुळे त्या बाळावर काय परिणाम होत असेल ते सांगू शकत नाही, आई जाणू शकत नाही, अशी अवस्था आहे. मातृभुक्तान्न सारतः, एकंदरीत अतिशय गर्भदुःख आहे. रोज म्हणतो देवा लवकर
मोकळं कर बाबा, लवकर मोकळं कर, लवकर मोकळं कर. असं करता 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 10व्या महिन्यामध्ये हे मोकळं समजा झाला, जिवंतपणे बाहेर आला. योगा दुःख संपलं का? तितक्या वेळापुरती बाहेरची हवा लागली की म्हणतो, वा क्या बात आहे, तुला इतके दिवस म्हणत राहिलो, ऐकलं का तू माझं? आता तुझं नाव घेणार नाही. पहिले पाडे पड पंचावन्न, अनंत जन्माची पातके. अरे आत्तापर्यंत म्हणतो तुझंच नाव घेईल, आता म्हणतो तुझं नाव बिलकुल घेणार नाही. 5 महिन्यापासून ओरडतोय तुझ्या नावाने, मला मोकळं केलं का तू? देवाने केलं असतं 6व्या 7व्यात महिन्या मोकळा, इतका चांगला दष्टपुष्ट झाला असता का तू? का त्याच्या पेटीत ठेवा आणि याच्या पेटीत ठेवा, नाही का? पण काही समजत नाही. मी तुझं नाव घेणार नाही असा एक मानसिक संकल्प करतो. कोहम कोहम म्हणणारा जीव, सोहम म्हणणारा कोहम सुरू झालं त्याचं. पण दुःख संपलेलं नाही बरं का. त्याला न्हाऊ माखू घालतात आणि ते कुठं बाजेवर टाकतात. बारीक बारीक किडे त्याला खातात, चावत असतात. ते सांगू शकत नाही, रडत असतं. आईला खूप प्रेम आहे बाळाविषयी, पण आईला ज्ञान नसतं. प्रेम आहे पण ज्ञान नाही. त्या बाळाला फायदा आहे का त्याचा काही? तुम्हाला हा सिद्धांत पटणार नाही, पण सांगतो म्हणजे पटेल. एका गावात एक बाई अशी खेडेगावात राहत होती. घर जरा असं जुनंच होतं आणि नऊ माकू घालून पाळण्यात झोपवलं बाळाला. टोपरं गिपरं घालून पाळण्यात झोपवलं. पहिल्यांदा टोपरे गिपरे घालत होते. ती एक स्वतंत्र खोली असायची. अरे काय दुर्दैव होतं जुन्या लोकांचं. आताचे सगळे भाग्यवान. हो, हे टोपरं घालून झोपवलेलं होतं आणि 10 मिनिट झाले झोपवलं, जे लेकरू रडायला लागलं, अगदी जीवाच्या आकांताने रडायला लागलं. आई आपली त्याच्या पाया डोक्यावर सुंठ घाल, पायाला हे लाव, गळ्याला ते लाव, कशाला काय लावायचं ते लाव्या सुरू झाल्या. लेकराचं रडणं काही थांबेलं पहा. म्हातारी एक आली. अगं काय झालं लेकराला? म्हणे आजी काय करू, सारखं रडायला लागलं. अगं म्हणाले आधी टोपरं काढ. आईला प्रेम नव्हतं का? पण समजलं का? नाही. टोपरं काढल्यावर लक्षात आलं की टोपऱ्यामध्ये विंचू. तिने हेतुपुरस्सर टाकला नाही, पण तिला ज्ञान नाही लेकरावर. पण त्याच्या यातना त्याला भोगाव्या लागल्या ना. म्हणजे काय काय यातना भोगाव्या लागतील. वर्ष 2 वर्ष 4 वर्षाचा झाल्यावर मग मात्र तो सांगू शकतो, आई मला भूक लागली, मला पोळी पाहिजे, मला पोहे पाहिजे, मला उपमा, काय पाहिजे ते सांगू शकतो. आई देऊ शकते. हे वय चांगलं आहे. पण याच वयामध्ये म्हणाले संस्कार करण्याची गरज आहे. यात जर संस्कार केला तर ध्रुव होऊ शकतो. संस्कारात कमी पडलो तर धुंदुकारी होऊ शकतो. चांगला घडला तर घडला आणि बिघडला तर बिघडला. आणि मग नंतरची 25वी येते महाराज. त्या 25वीला स्वतंत्र नाव आहे. हां, त्याच्यात तर चांगले चांगले सुद्धा. पण तिथे नीती न्याय मर्यादा पालन करण्याची क्षमता, तेवढा विवेक जर असेल ना, हे सगळ्या जीवाची गती कपिल महामुनी आपल्या मातेला सांगायला लागलेले आहेत. कशासाठी? की पुढच्या जन्माची भीती वाटली पाहिजे. अशी क्रिया केली पाहिजे की आता पुन्हा जन्म नको. हे दुःख भोगायचं नसेल तर जन्म संपेल कसा? दुःख नाही संपणार, जन्म संपला पाहिजे. पुन्हा मला जन्माला यायचं काम पडणार नाही, अशी कृती माझ्याकडून पुढे तरी घडली पाहिजे. यासाठी हे सगळं सांगितलंय. 40 पर्यंत या संस्काराचा परिपाक असेल तर तो म्हातारपणी सुद्धा आपोआप म्हणतो की आता मी रिटायर झालो ना, आता सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास जप करणार. आणि मग अशा माणसाला चिंता करायची काळजी नाही, चिंता करायचं काही काम नाही. आणि त्यातल्या त्या सद्गुरूची प्राप्ती व्हायला पाहिजे. यथा योग्य वेळेला सद्गुरू जर प्राप्त झाले आणि त्या गुरुवर आपला भाव बसला पाहिजे. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजा.
रूप ध्यानासी अनावे, रूप ध्यानासी अनावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरु पाशी आहे देव, गुरु पाशी वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी. सद्गुरूचा एक मोठा आधार असतो महाराज. एकदा सद्गुरू केल्यानंतर मग आपण काय करायचं हे सद्गुरूला विचारून. त्याचं कारण आहे, संताजवळ अशी दृष्टी असते की कोणत्या जीवाने कोणत्या जन्मात किती किती पापं केलेले आहेत आणि या पापाच्या परिमार्जनासाठी काय साधन सांगायचं सद्गुरूला माहीत असतं. मग आपण आपल्या मनाने साधन करायची गरज नाही, गुरु सांगतील ते. मात्र असा जो एकदा गुरुभक्त जीव बनला ना तर तो शिव झालाच म्हणून समज. जीवो ब्रह्मैव नापर. तेव्हा आता तुला सांगून ठेवतो, हा धूम्र मार्ग सोड, अर्चना मार्ग सोड, कर्म मार्ग सोड, ज्ञान मार्ग सोड, एकच कर. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, जय जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, जय 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 राधा रमण हरि गोविंद बोलो, जय जय राधा रमण हरि गोविंद, जय जय राधा रमण हरि गोविंद, जय जय राधा रमण, राधा रमण हरि गोपाल कृष्ण. एकंदरीत आपल्या मातेला आध्यात्मिक योग साधना काय ती समजून सांगितली, अन्य मार्ग समजून सांगितले, पण सगळ्या मार्गापेक्षा भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे. काहीच नाही हो, मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय, अगदी सोपा मार्ग. पण ते सांगण्यासाठी हे सगळी जीवाची गती काय काय कशा रीतीनं तो जन्माला येतो आणि कशा रीतीनं तो पाप किंवा पुण्य करतो हे सगळं समजून सांगितलं. आई एकच करा, मी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नाम बस इथं घेऊन सर्व पापही प्रमुच्यते. आपोआप अंतःकरणामध्ये सद्वृत्तींचा उदय होईल. तू फक्त नामाची संगत धर, बाकी काही ऐकू नको. आणि कितीही ऐकत राहिली तरी समाधान होणार नाही. प्रश्न विचारल्याने आणि उत्तर ऐकल्याने समाधान होत नाही. खूप भूक लागलेली आहे, 100 पदार्थाचे नावं घेतले, पोट भरतं का? पण थोडा भाकरीचा तुकडा खाल्ला तर. म्हणून स्वल्पमप्यस्य धर्मस्य, तू फक्त नामस्मरण कर. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेश, न लगती सायास. काहीच करावं लागत नाही, इथे बसून कर. आता काही हिंडू नको, फिरू नको, काही नको, तीर्थयात्रा नाही काही.
कपिलरूपी भगवंतांनी सांगितलेलं हे तत्वज्ञान जीवाचं कल्याण करणारं देवहूतीनं ऐकलं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि मी करणार असा म्हणी संकल्प केला तरी आपल्या आशीर्वादाशिवाय जमणार नाही. देवहूतीच्या मस्तकावर हात ठेवला आणि भावसमाधी लागली हो देवहूतीची. निवात दीपवच्चित्तम अचलत्वम प्रसूयते. जिथल्या ज्योतीला वाऱ्याचा झोका लागत नाही ना, तर ती ज्योत कशी शांत राहते, तशी आमच्या देवहूतीचं मन एकदम स्थिर झालं. समर्थांनी छोट्याशा अभंगात त्याचं वर्णन केले. शोक भय चिंता जाईल सर्वथा. आपण नेहमी म्हणतो खूप नामस्मरण करावं वाटतं, पण काय आहे, खूप काळजी आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत वगैरे वगैरे. क्या बात आहे. पण या सगळ्यावर एकच उपाय आहे, जाईल सर्व. कशाने? चित्ती रघुनाथा. शब्दावर लक्ष द्या, ओठी म्हणले नाहीत. ओठी असावा पण कधीतरी चित्तात बसावा. चित्ती रघुनाथा, चित्ती रघुनाथा आठविता. चित्ती रघुनाथा आठविता. चंचल हे मन रामा पाहिला. आणि शेवटी सांगितलं, ठेविता पायी आढळ विश्वास. ठेविता पायी अरे आता आपण स्वतःचा अनुभव सांगितला की इकडे तिकडे पाहू नका, मला अनुभव आलाय. आणि हेच करत राहिलो आयुष्यभर. खूप प्रसंग येऊन गेले. अहो, ऐन तारुण्यामध्ये घर सोडल्यानंतर काय हिंमत लागते हो. अंतरपाटाच्या पलीकडे कोण आहे. तुम्हाला सांगतो, आमच्या मित्राचं लग्न होतं आणि मंगलाष्टक म्हणणारे गायक लोक खूप जमा झाले होते. आ ऊ करत करत मंगलाष्टक. त्याचा जीव तळमळ करायला लागला. तो पायाने खाली येऊन ओढायला लागला. काय अवस्था आहे. अशा तरुणपणी आमच्या समर्थ रामदास स्वामींनी उड्डाण करून गेले. अखंड नामस्मरणच केलं महाराज. काय ताकद आली आपल्याला माहिती आहे. ती अष्टपुत्रा सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिली ही बाई. मेलेलं प्रेत उठवलं म्हणून ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा, मी या सगळ्या अनुभवातून गेलो आणि मग तुम्हाला सांगतो, तुम्ही तेच करा. काय करा? ठेविता पायी आढळ विश्वास. विश्वास विश्वास. रामी रामदास धन्य झाला. रामदास धन्य झाला. चंचल हे मन 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 राम पाहिला. वा. आणि बस हा संदेश कपिल महामुनीने आपल्या मातेला दिला. माता शांत बसलेली आहे, आपलं काम आटोपलेलं आहे आणि म्हणून कपिल महामुनी निघालेले आहेत. सगळ्या ऋषीमुनींनी त्यांचं स्वागत सत्कार करून शेवटी ते ईशान्य कोणाला गेले, जिथे गंगा सागराला मिळाली. त्या क्षेत्राला काय म्हणतात? गंगा सागर. उगाच नाव पडलं नाही, गंगा तिथे जाऊन मिळालेली आहे. तिथे ईशान्य कोणाला अजूनही कपिल महामुनी निवास करतात. आपल्या मातेला योग्य ते मार्गदर्शन केलं. या ठिकाणी तृतीय स्कंदाची परिसमाप्ती झालेली आहे. चतुर्थ स्कंदाला प्रारंभ होतोय. ते म्हणाले, स्वयंभू सम्राट मनु महाराजांचा वंशविस्तार आपण पाहत होतो. त्यामध्ये आकुती देवहूती दोघींचं आपण चरित्र यथामती यथावकाश पाहिलेलं आहे. सगळ्यांचं वर्णन पाहू शकलो नाही. त्याचं कारण मध्ये आपण नवकन्यांना झालेल्या
संततीचं वर्णन ऐकू शकलेलो नाही बरं का. सगळंच ऐकता येत नाही, जेवढं शक्य आहे म्हणून म्हणलं यथामती महाराजांच्या प्रेरणेने जेवढं झालं तेवढं आपण. तृतीय स्कंद ऐकलाय, चतुर्थ स्कंदाला प्रारंभ होतोय. प्रसूती नावाची जी कन्या आहे मनू महाराजांची तिसरी कन्या, ही दक्ष प्रजापतीला दिली. महाराज या प्रसूतीला 60 कन्या झाल्या. हे काहीच नाही, पुढे अजून ऐकायचं आहे आपल्याला. सांगायचा हेतू हा की त्यांनी 60 कन्याला काय काय झालेलं आहे सांगितलंय. ज्याला झालं नाही तिचं मी सांगणार आहे. 60 कन्यांचा वंश विस्तार ऐकत बसलो ना 6:30 इथेच वाजायचे. ज्यांचा परमेश्वराशी कुठेतरी संबंध आला आहे, ज्या कथेतून काहीतरी घेता येईल अशा कथा आपण निवडून निवडून पाहायला लागलेलो आहोत. तर एकच कन्या अशी होती की जिला ऐन तरुणपणी आपला देह अग्नीमध्ये भस्म करावा लागला. तिचं नाव आहे सती. ही कोणाला दिली गेली होती? भगवान शंकराला. या सगळ्या उपद्व्यापामागे एकच प्राणी आहे, नारायण नारायण. ती दक्ष प्रजापतीची कन्या विवाहाला योग्य झाली. अहो सगळ्या सुंदर सुंदर राजघराण्यात पडलेल्या मुली कोणाच्या? दक्षच्या. पण ही एक सती लहानपणापासून नाव जपलेलं आहे तिनं. नारदांनी वर्णन केलं होतं की बघ सती, तुला मिळवायचा आहे ना पती, मग तू कोणाच्याही गळ्यामध्ये वरमाला घालू नको. एकच योग आहे ज्याचं नाव शिव. 2 अक्षरी मंत्र आहे, पण जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य आहे महाराज त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. पती कसा असावा? नाही, पती कसा असावा? अल्पसंतुष्ट. नुसता चहा दिला तरी त्याला गोड वाटलं पाहिजे, पोहे नाही विचारले तरी चालतात. अल्पसंतुष्ट. आमचा शंकर तसाच आहे. बाकीच्यांच्या गोष्टी भानगडीत पडूच नको. तू आमचा नारायण जर घेतला ना, अर्घ्य पाहिजे, पाजले पाहिजे, आचमन पाहिजे, पंचामृत पाहिजे, शुद्धोदक पाहिजे, अत्तर पाहिजे, गरम पाणी पाहिजे, थंड पाणी पाहिजे, सुवासिक फुलाचा हार पाहिजे. काय लांब लचकी आली. आणि भगवान शंकराचं काम सोपं आहे. एक बिल्वम शिवार्पणम. तेव्हा तू असाच पती कर, दुसऱ्याच्या भानगडीत पडू नको आणि त्याच्या बाह्य वेशाकडे पाहू नको. मी म्हणतो त्यात तुझं कल्याण. बस जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा आपल्या आईला सांगितलं, वडिलाला सांगितलं लग्न करील तर त्यांच्याशीच. कोणाशी? शिव. अगं म्हणाले तू तुझ्या मनानं ठरव त्याच्याशी लग्न करायचं, आम्ही काही तुझ्यावर तुझ्या मनानं. पण जरा ज्याच्याशी लग्न करायचं ना त्याचं पूर्ण काय पाहायला पाहिजे म्हणतात त्याला, हा कसा राहतो, केशभूषा कशी आहे, वेशभूषा कशी आहे, कपडे घालायचं भान आहे का, 4 माणसात बोलायचं ज्ञान आहे का, मित्र कसे आहेत, निवास कुठे करतो, घरी कोण कोण आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि मग ठरवलं पाहिजे. तू माहिती मिळवली का? म्हणले मला त्याची काही गरज नाही, जसे असतील तसे मी स्वीकारलेले आहेत, सदोष निर्दोष जे असतील ते. नाईलाज झाला बापाची. लक्ष म्हणलं जाऊ दे, एक मुलगी आपली वाया गेली म्हणून सोडून दिली. ठरवलं लग्न. अहो लग्नात सुद्धा जसेच्या तसेच आले हे महाराज लंगोटीवर. अहो भानच नाही. सतत एकच जीवनाचा भाग आहे. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. लग्न झालं आनंदात. कैलास पर्वतावर राहायला गेलेले आहेत आपल्या निवासस्थानी. पण एक आमच्या भगवान शंकराला सवय सतत ध्यान.
राम रामेति रामेति रमे रामे, बस सतत नामस्मरण करायचं. आणि पण सतीनं आपणहून स्वीकारलेलं असल्यामुळे त्याच्या आवडीमध्ये आपली आवड समरस केलेली आहे. पायाजवळ सतत राहायचं. एकदा एक अपराध आमच्या सतीदेवीकडून घडला आणि त्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून भगवंत ध्यानाला बसले. किती वर्ष बसले ती संख्या तुम्हाला मानवणार नाही म्हणून मी सांगणार नाही, पण बसले. अर्थात जितके वेळ भगवान शंकर समाधीमध्ये आहेत तितक्या वेळ आमची सतीदेवी पायापाशी बसलेली आहे. हे वैशिष्ट्य आहे. त्यावेळेला काय झालं, हा प्रजापतींचा स्वामी दक्ष हा बलाढ्य ऐश्वर्यशाली वेदांचा अभ्यास केलेला, वेदावर श्रद्धा असणारा, यज्ञावर विश्वास असणारा. एकदा काही ऋषी मंडळी त्यांच्याकडे आली, महाराज एवढं ऐश्वर्य एवढं वैभव आहे आपल्याजवळ, तर आपण एक महायज्ञ करावा ज्याचं नाव आहे बृहस्पती सव. किती वर्ष चालतो? 100 यज्ञ, 100 वर्ष. म्हणले बरं करायला हरकत नाही हो. ब्राह्मण किती लागतील? म्हणले किमान 100. वा, 100 ब्राह्मण 100 वर्ष सांभाळायचे. काय स्वभाव असतात ब्राह्मणाचे. अहो 5च ब्राह्मण बोलवा, एकाला चहा, एकाला कॉफी, एकाला साखरेची, एकाला बिन साखरेची. 5च माणसं, पण असं वाटतं की हे 7 दिवस कधी संपतील संपव. 100 वर्ष सांभाळे. आणि पुन्हा जर थोडी त्यांना जर व्यथा झाली तर कोणाला कोला कर, कोणाला शिळा कर, कोणाला काही कर. हे ब्राह्मण सांभाळणं मोठी अवघड आहे बाबा. ही जबाबदारी आपल्याला अवघड वाटते. म्हणाले काळजी करू नका, आपण एक सभा बोलवू, त्या सभेमध्ये सर्वांनी निमंत्रित करू, प्रत्येकावर जबाबदारी वाटून देऊ. सतरंज्या तुम्ही टाकायच्या, भाजी तुम्ही आणायची, वाड्याचा विभाग तुम्ही सांभाळायचा, आम्ही फक्त समोर बसणार. जमलं पाहिजे बरं, साधी गोष्ट नाही, एका दिवसात जमत नाही हे सगळं. ठीक म्हणले, काही हरकत नाही. मग कधी बोलवायची सभा? ठरवलं उद्या सभा बोलवलेली आहे. सर्व सभासदांना निमंत्रण गेलेले आहेत. आता सगळ्या सभासदांमध्ये होतेच हे कोण? शंकर भगवान सभासदच होते. त्यांना निमंत्रित करण्यात आलं. बहुतेक सगळे सभासद आधी येऊन बसत असतात, नियमच आहे. सगळे आलेले समजल्यावर मग अध्यक्ष येत असतात. सगळे सभासद येऊन बसले. भगवान शंकर आलेले होते, बसले आपले कोपऱ्यामध्ये. जाऊ द्या म्हणले, आपल्याला मागे बसायचं. शेवटी सासराच आहे, त्यांनी जी जबाबदारी टाकली ती आपल्याला स्वीकारायची. बसले मागे जाऊन. पण आता दक्ष प्रजापतीला यायला वेळ आहे. अनेक निरोप गेले की महाराज सर्वजण आले, आपण या, सर्वजण आले, आपण या. निघाले महाराज. पण तोपर्यंत बराच वेळ झालेला होता. भगवान शंकरजी तो बसले तिथे. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्या, राम जीविचा विसावा. राम गावा राम. हो. आणि रामाचं नाव घेतलं की त्यांना जी भावावस्था उत्पन्न व्हायची, कोणी आलं काय, कोणी गेलं काय. महाराज दक्ष प्रजापती इतक्यामध्येच आले. नेमकी त्यांना समाधी लागायची वेळ, दक्ष प्रजापतीच्या आगमनाची वेळ. आले महाराज. आले की सगळेजण, ज्याला अभ्युत्थान म्हणतात, सगळे उठून उभा राहिलेले आहेत. अध्यक्ष महाराजांनी आधी सिंहासनावर बसायचं. जुनी पद्धती, त्याला अभ्युत्थान असं म्हणतात. तो सगळा विधी आटोपला. पण दक्ष प्रजापतीने सहज नजर टाकली, कोण कोण आलाय. जवळपास सगळेच आलेले आहेत. निमंत्रित अनिमंत्रित सुद्धा बरीच मंडळी आलेली आहे. बरं आहे, सहकार्य करण्याच्या हेतून आलेले आहेत, ते स्वागतच केलं पाहिजे आपण. पण कोण कोण उठून उभा राहिला आणि कोण कोण बसलेला आहे. सगळीकडे नजर टाकली. खुर्चीवर बसणाऱ्याविषयी काही त्यांनी आक्षेप घेतला नाही, काही आक्षेप घेतला नाही. पण म्हणाले तो कोपऱ्यात बसलेला जो आहे तो नुसता बसून आहे. सगळे उभे राहिलेत, पण हा कोपऱ्यात बसलेला नुसता बसून आहे. हा जर माझ्या नात्यातला नसता,
त्यातल्या त्यात जावई नसताना, तर आज याचं मी काय केलं असतं काही सांगता येत नाही. संतापलेले आहेत नुसते. मी म्हणाले आमच्या मुलीला 50 वेळा समजून सांगितलं की तुला दुसऱ्या कोणाशीही लग्न कर, याच्या नादी लागू नको. काय एक लक्षण धड आहे का? किंवा 4 माणसात कसं बसावं याचं तरी ज्ञान आणि भान असावं की नाही. बसले तर बसले कोपऱ्यामध्ये, कपडे काय घातले? हा, अहो घरातल्या घरात काय हरमोडा भरमोडा काय, पण बाहेर कशाला? इथं सभागृहात आले पण कपडे कोणते आहेत? गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गजचर्म व्याघ्रांबर. बर सभेला आणल्यानंतर मित्र कोण बरोबर आणावेत? भूतावे ताळ नाचती, भूतावे ताळ हर्षयुक्त उमापती, गजचर्म व्याघ्रांबर. एकीकडून वाघाचं कातडं, एकीकडून हत्तीचं कातडं, गळ्यात साप, ओवाळ्याला गेले तरी भीती वाटायची. अरे बाप, हे काय धड आहे म्हणाले. बरं आले तर 4 माणसांनी बसावर, कोणी आलं तर ते नियम पाळले पाहिजे. सगळे उठून उभा राहिले, आपण उठून उभा राहायला पाहिजे. बसून राहिले कोपऱ्यात. इतकी निंदा केली की जी व्यासांचा तो अधिकार आहे, आपण भगवान शंकराची निंदा करू नये, रामाला आवडणार नाही. खूप निंदा केली पण भगवान शंकर म्हणाले त्याला काय हरकत नाही, आम्हाला हे मंत्रपुष्पांजली वाटते, असू द्या. काय करावं तुमचाही. मी जर 3रा डोळा उघडला ना दक्षा, पण काय करू, पडला सासरा. कोणताच काम करत नाही जिथे कासरा. सासऱ्या पुढे काय चाललं. शांत बसून राहिले आपले. पण नंदिकेश्वराला अपमान सहन झाला नाही. जेव्हा भगवान शंकर काहीही बोलायला तयार नाहीत आणि दक्ष प्रजापती सारखा एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक अपमानाचे सारखे बाण सोडतोय, शंकर शांत बसून आहेत. दक्ष प्रजापतीला वाटलं मी बोलतो ते सगळं खरं असल्यामुळे याला तोड नाही का, कसा बसला गुपचूप पहा ना. याला वाटतं जाऊ द्या, आपल्याजवळ एवढी आपली बायको बसून असते, सतत पायाजवळ असते, उपास करते, तापास करते, तिला वाईट वाटू नये म्हणून याला जिवंत सोडलं नाही तर याला त्या एका क्षणात जाळून टाकला असता. पण या दक्ष प्रजापतीचा असा गैरसमज झाला की भगवान शंकर अपराधी असल्यामुळे शांत बसलेला आहे. म्हणाले आज सांगून ठेवतो सर्व सभासदांनो, होणाऱ्या कोणत्याही यज्ञामध्ये सगळ्यांना हवीरभाग द्या, पण या शंकराला हवीरभाग द्यायचा नाही. बस एवढं बोलल्यावर मात्र नंदिकेश्वर संतापला. म्हणलं तोंडाने नुसता वाचाळासारखी बडबड करत होता ना दक्षा, गुच्चूप बसलो मी, आमच्या शंकरावर काही परिणाम होत नाही. पण तू जर हवीरभाग देणार नाही असं कबूल केलं तर जे ब्राह्मण तुला अनुमोदन देतील ना, त्या ब्राह्मणांचं कधी एका गावामध्ये पोट भरणार एका साधनात त्यांचं कधी पोट भरणार नाही. शाप दिले. मग आमचे भृगु ऋषी होते त्या ठिकाणी. शिव्या शाप दिले. ती सगळी सभा उद्ध्वस्त झालेली आहे. अनेक वर्ष गेले. भगवान शंकर कैलास पर्वतावरून पुन्हा ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत. काही दिवस संपले, अनुष्ठान पूर्णत्वाला गेलं. आता यज्ञाला प्रारंभ करायचा. महाराज तुम्हाला अधिकारी संत ऋषी मंडळी
भेटलेली आहे पण तयारी झाली ना, काही मदत आहे का माझी? नाही, कोणाला निमंत्रण द्यायचं राहिलं असेल तर मी देऊन येऊ शकतो. बिना पेट्रोलचं विमान आपल्याजवळ आहे, किती भाव वाढू या काही परिणाम होत नाही. काही राहिलं का? नाही नाही नाही, ज्यांनी यावं असं वाटतं ना त्यांना आम्ही पुष्कळ खूप निमंत्रण झाले, आता काही द्यायची गरज नाही. नाही, अजून पाहून या, विचार करा. मी संध्याकाळी गेलो तरी उद्या सकाळपर्यंत त्यांना घेऊन येऊ शकतो. कोणी आहे का असं? नारदाला माहिती होतं की निमंत्रण द्यायचं कोण राहिला. अहो पण खरं सांगतो हळूच तुम्हाला, काही काही लोकांच्या बाबतीत आपण असं करतो व्यवहारात. इकडे नसेल तर आमच्या मराठवाड्यात पद्धत आहे, जे आल्यामुळे लग्नामध्ये भांडणं होणार आहेत अशांना पत्रिका अशा पद्धतीने टाकल्या जात आहे की लग्नाच्या 3ऱ्या दिवशी मिळाली पाहिजे. आले तर कधी सुखासुखेने राहणार नाही. आमच्या दक्ष प्रजापतीनं शंकराला पत्रिकाच पाठवली नाही, निरोप नाही, आरोप नाही, अक्षत नाही, काय नाही. नारदाच्या लक्षात आलं, म्हणाले बास आज याच्या अहंकाराचा फुगा फोडल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. नारद आपल्याला वाटतं भांडणं लावतात पण तसं नाही आहे. ते योग्य अशा अनाधिकारी माणसाला दंड देण्यासाठी नारद आहेत. बरं मग मी येतो उद्या वेळेपर्यंत. उद्या प्रारंभ किती वाजता? ठीक 9 वाजता. मग तोपर्यंत येतो. निघाले नारद महाराज आणि कुठे आले? कैलास राणा शिवचंद्र मौळी, कैलास राणा शिवचंद्र कैलास राणा कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा. आल्याबरोबर पार्वती म्हणाली, सतीदेवी होत्या. ओ समाधी मोडेल, शांत राहा, या तुम्हाला आसन देते बाजूला. सतीदेवीने बाजूला आसन टाकलं, कारण नारदाचा तंबोरा चालू होता ना आपल्या पेटीसारखा. थांबवा म्हणले, समाधी मोडता कामा नये आमची यांची. काय नारदा कुठून आलात? मी आपल्या माहेरून आलो. अरे वा, आमच्या बाबांची तर एकदम सुदृढ, काही होत नाही त्याला. आई वगैरे आनंदात आहे. म्हणाले आज आमच्या आईकडे कसे काय गेले, वडिलाकडे कसे काय गेले? अगं तुला माहिती नाही का, तो बृहस्पती नावाचा यज्ञ उद्या त्याची सांगत आहे, पूर्णाहुती आहे. आणि हे बघ, आभाळातून जाणारी सगळी मंडळी फक्त तुझ्या वडिलाकडे चालली. सगळ्यांचा मार्ग एकच आहे. बघ ना तू, कोणी रथात चाललं, कोणी हातीवर चाललं, कोणी घोड्यावर चाललं, कोणी काय 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 कपडे घातलेले आहेत. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाला जायचं आहे ना, अगदी केशभूषा वेशभूषा सगळी तयार करून चाललेले आहेत. बघ म्हणाले सगळे. मला वाटलं तुम्ही दोघंही गेले असाल तिथे, कारण आधी मुलींना आणतात आणि मग बाकीच्यांना आणतात म्हणे कार्यामध्ये, आहे की. मला वाटलं तुम्ही दोघं गेले असाल, पण म्हणलं तरी गेले तरी त्या पर्वताला नमस्कार करावा जाऊ, पण तुम्ही अजून इथेच दोघं कसे काय गेलेले? काय सांगावं नारदा, ते मागे नाही का ते प्रकरण घडलं होतं, त्या सभागृहामध्ये यांचा अपमान झाला होता ना, तेव्हापासून हे माझ्या वडिलाचं नाव काढू दे नाही. पण ठीक आहे म्हणाले. आणि बरोबर आहे, आमचे वडील हे तसेच फार अहंकारी, फार बोलले, यांना नको नको ते तोंड पाडून बोलले. मला नंदिकेश्वरांनी सगळं सांगितलं, मला काही वाईट वाटत नाही. पण आता तुम्ही एवढे लोक माझ्या वडिलाकडे चालले म्हणल्यावर सांगा माझ्या मनाला काय वाटत असेल नारदा. म्हणले तितक्यासाठीच आलो. सती देवी तुला सांगू का, नसल आली अक्षत, नसल मिळाली पत्रिका, पण 4 स्थानं असे असतात की जिथे पत्रिका नसताना सुद्धा माणसाने आपणहून गेलं पाहिजे. पहिलं स्थान गुरुचं, जिथं आपली श्रद्धा आहे ना, अशा ठिकाणी निमंत्रण नसताना का आम्हाला तर काही समजलंच नाही, पण समजलं ना आता या, निमंत्रणाची वाट पाहू नका, तिथे जावं, आपल्याला जमेल ती सेवा करावी, आनंद लुटावा, तिथल्या निमंत्रणाची वाट. दुसरं, आपल्या पतीच्या घरी काही दिवसासाठी माहेरी आलेली आहे आणि पतीच्या घरी काही कार्यक्रम ठरलेला आहे, पण त्यांनी बोलवायचं विसरून गेले, आपण गेलं पाहिजे, आपणहून ते येतील तेव्हा जाईल अशा लहरीपणा करू नये, गेलं पाहिजे. तिसरं म्हणजे आपल्याला जन्म देणारे आई वडील,
चुकून निमंत्रण आलं नाही म्हणा, पोस्टाची काहीतरी दिरंगाई झाली म्हणा, काही झालं असेल, पण आपल्या आईवडिलाच्या समाधानासाठी तरी आपण त्यांच्याकडे निमंत्रण नसताना सुद्धा अवश्य रीतीनं जावं. आणि चौथं, आपला मित्र, जो मित्र असतो ना, त्याच्या सुखदुःखामध्ये आपणहून सामील व्हावं, तर मैत्री टिकते. परंतु या 4 स्थानामध्ये तुझ्या आईवडिलाचं स्थळ आलेलं आहे, तुला जायला काही हरकत नाही. पावा, आता तुम्हाला काय करायचं ते करा, त्यांचा विचार घे वाटलं तर. कोणाचा? पण म्हणाले यांची समाधी, आता तू पाह काय करायचं. सगळ्या गाड्या बरोबर ओढून ठेवल्या आणि बस, अच्छा तो हम अरे हो, निघाले महाराज. आता नारद निघून गेले, पण माहेरच्या आठवणीनं, पहिलं काळ अवघड होता. 8व्या-9व्या वर्षी लग्न झालेलं असायचं, आईवडिलाविषयी फार आकर्षण होतं. आता 32व्या-35व्या वर्षी लग्न झाल्यावर आईवडिलाचं काय वाटायचं मला सांग. म्हणून पूर्वीचं सांगायचं सगळं, आता तर सांगायसारखं काही नाही. आईवडिलाकडे जाण्याचा एवढा काही ओढा मनामध्ये उत्पन्न झाला, काय करावं. पण यांची समाधी तुटत नाही. कशी समाधी मोडेल. नारद म्हणले, तुला काय करायचं ते कर, म्हणजे काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. भगवान शंकर हे कोण आहेत? नटराज आहेत. म्हणून पार्वतीनं गाणं सुंदर म्हणून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. शंकर गिरिजापती हरि शंकर गिरिजापती हरि शंकर गिरिजा. लय 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 पाहिजे. आदिदेव महादेव आदिदेव महादेव शंभु सहित श्री भवानी पशुपति गिरिजापति हरि पशुपति गिरिजापति पशुपा. इतक्या तारसप्तकात म्हणाली, परंतु त्यांचे डोळे उघडले नाही. उघडले नव्हते का उघडायचे नव्हते? उद्या काय घडणार, परवा काय घडणार याचं ज्ञान ज्यांना आहे ते भगवान शंकर आज मुद्दाम डोळे उघडत नाहीत. मी डोळे उघडलो, जागा झालो, तर ही नको ती बडबड करत बसेल. शेवटी भगवान शंकराच्या दोन्ही पायावर मस्तक टेकवलं. पार्वती सतीदेवीचा स्पर्श झाला, भगवान शंकराने डोळे उघडले. का आज आधीमध्ये कसं का ध्यान मोडून? ते म्हणाले, उन्हाळा खूप तापलेला आहे, पाहिजे तसा पाऊस नाही, कंठशोष झाला असेल, थोडं प्यालावर पाणी घ्या, पुन्हा बसा ध्यानामध्ये. भगवान शंकराच्या लक्षात आलं इतकं सोपं काम नाही आहे. काहीतरी मनात वेगळंच आहे, ओठात वेगळंच आहे. काय पाहिजे खरं सांग. म्हणाले, हे पहा ना, सगळी गर्दी आमच्या माहेरी चाललेली आहे. काय आहे तुमच्या माहेरी? म्हणाले, तो बृहस्पती नावाचा यज्ञ आहे, तुम्हाला आठवतो ना? चांगला आठवतो, छान आठवतो. काय सत्कार केला होता तुझ्या वडिलांनी? ते जाऊ द्या, पण यज्ञ आहे. म्हणले ठीक आहे, निघायचं ना, ताबडतो. वेळ कशाला लावाय, जाऊ आपण. कशी आहे पत्रिका, दाखव ना जरा. तुझ्या वडिलाकडची पत्रिका म्हणजे काय, सुवर्ण अक्षरात लिहिलेली असेल नाही का, मोत्याच्या अक्षता आले असतील. नाही हो, पत्रिका आली नाही. मग अक्षता नाही. मग नेण्यासाठी रथही नाही. मग जावा या, गेला का वाया? अरे एवढी किंमत नाही आमची, आणि तरी तू म्हणते आमच्या वडिलाच्या घरी जायचं. महाराज, अनेक प्रकारचे पर्याय समोर ठेवण्यात आले, पण सतीदेवीला काही राहावे ना. नारदांनी अशा प्रकारची मुद्दाम व्यवस्था केली होती, अशी शब्दरचना केली होती की त्या सतीदेवीला माहेरी जाण्यासाठी काही पर्याय सापडत नाही. शेवटी ती म्हणाली, महाराज तुम्हाला काय बोलायचं तर बोला, मी तर निघाले. हे बघ, ते शास्त्र मला माहिती आहे, न बोलवता सुद्धा कुठे कुठे जावं हे शास्त्र मला माहिती आहे. पण त्यांचा आपल्याकडे पाहण्याचा जर सदोष दृष्टिकोन नसेल तर अशाच्या घरी जावं. मग आई वडील असू द्या, कोणी असू द्या, आपल्याकडे पाहण्याचा जर सदोष दृष्टिकोन असेल तर तिकडे जाऊ नये. या उपर तुझं काय होईल मला काही सांगता येत नाही. म्हणाले, काय होईल ते होईल, मी निघाले, तुम्हाला यायचं तर याले तर येऊ नका.
धन 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 पाय आपटीत गेली. असं म्हणतात की जी स्त्री धन धन पाय आपटते समजायचं 40 दिवस राहिले. सती देवी गेली. भगवान शंकराला काय होणार आहे माहीत असल्यामुळे नंदिकेश्वर मणिमान वगैरे आपल्या दूतांना पाठवले की जा काय होतं ते मला सांगायला या, काही चांगलं घडणार नाही. आमची सतीदेवी गेलेली आहे. भगवान दक्ष प्रजापती जे आहे ते सगळ्यांचे स्वागत स्वतः करत होते. सतीदेवीला पाहिलं आणि स्वागताचा मंडप सोडून दुसरीकडे कुठेतरी गेले. सतीचं स्वागत काही केलं नाही. ते म्हणले वडिलाकडून स्वागताची काय अपेक्षा आहे. पण या निमित्ताने आपल्या बऱ्याच बहिणींच्या भेटी होतील. लग्नापासून भेटी नव्हत्या. किती होत्या? 59. बरोबर आहे. सगळ्यांच्या भेटी होतील. तशी ही लहान होती त्यामुळे सगळे मेवणे सुद्धा भेटतील आणि मग पुन्हा कार्यक्रम आटोपला की आपण जाऊ. आपलं वडिलांनी सत्कार केला तरी गेली. आईला आनंद वाटला. काही बहिणी होत्या अगदी प्रेमाने तिची चौकशी केली. पण काही बहिणी होत्या अहंकारी खूप. सगळ्या सारख्या नसतात बरं का. बहिणीचं सांगतो. त्यातल्या काही अशा होत्या, काय भाऊजीला आणलं नाही का? काय सुंदर पोशाख आहे की तुझ्या भाऊजाई तुमच्या मालकाचा काय सुंदर पोशाख आहे म्हणाले. का तुला भीती वाटत नाही का काय त्यांची? ते साप वळवळ करत नाहीत. अरे राम राम राम. किती अपमान केला बिचारीचा पण सहन केलं. बहिणीनं असं काय बोलावं का? सगळीकडे फिरलेली आहे. लक्षात आलं की माझ्या पतीच्या नावाचा आहेर आलेला नाही. हवीरभाग काढून ठेवण्यात आला नाही. यज्ञाला प्रारंभ होताना समोर आली आणि बसली आणि सगळ्या सभासदांना म्हणायला लागले की हे सभासदांनो, मी आल्यापासून पाहते माझे पती ज्यांना लोक महादेव म्हणतात का, देवांचे देव म्हणून महादेव, आशुतोष. आशुतोष म्हणजे आशु म्हणजे शीघ्र, लवकरात लवकर प्रसन्न होणारा देव कोणी असेल तर एक शंकर. अल्पसंतुष्ट म्हणजे माझे पती भगवान शंकर. एका बेलाच्या पानानं एक कळशी डोक्यावर लावून टाका उन्हाळ्यामध्ये, खुश तब्येत. असे असताना माझ्या पतीचा अपमान या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. जिथे आपल्या पतीचा अपमान होतो तिथे माणसाने राहू नये. पण मी माझ्या पतीची अवहेलना करून आले. पण इथे येऊन पाहते तर तिथेही अवहेलना पतीची झाली माझ्याकडून आणि इथे माझ्या वडिलांनी केली. काही असलं तरी मला दाक्षायणी असं म्हणतात. दक्षस्य कन्या दाक्षायणी अशी मी आहे. आणि त्यामुळे अशा अत्यंत अहंकारी शरीरापासून ज्या देहाची उत्पत्ती झाली, हा अहंकारी जीव परमेश्वराच्या सेवेला लायक राहिलेला नाही. आणि जो जीव परमेश्वराची सेवा करत नाही तो जीव असून सुद्धा शव आहे. तेव्हा मी आता या ठिकाणी प्राण धारण करणार नाही, परमेश्वरामध्ये माझी प्राणज्योत विलीन करणार. असं म्हटल्यानंतर दुकूल परिसंविता पीत वस्त्र परिधान केलं होतं, बसलेली होती. नाभी कमलामध्ये जठराग्नी प्रदीप्त केला आणि एका क्षणामध्ये शरीराच्या मध्ये ज्वाला उत्पन्न झाल्या. हाहाकारो महान असीत. त्या ज्वाळांनी सतीचा देह अग्नीमध्ये भस्म झाला. नंदिकेश्वर मणिमान होते, रत्नस्तंभ तोडले, काय काय करायचे. भृगू नावाचे ऋषी होते, मोठे अधिकारी होते. दक्षिणाग्नी नावाच्या कुंडामध्ये आहुती दिली, काही भुंगे उत्पन्न झाले आणि शिवसैनिक पळवले. त्या काळचे आले सगळे बघ, शंकराचे सैनिक म्हणून. शंकराचे सैनिक म्हणण्यापेक्षा शिवसैनिक म्हणलो एवढंच. आले. भगवान शंकराला घडलेला वृत्तांत सांगितला की महाराज असा असा काय होणार आहे माहिती होतं, पण घडलेला प्रसंग समजल्यावरून भगवान शंकराच्या शरीराचा एकदम दाह झाला. इतकी तपश्चर्या करणारी, इतकी माझी सेवा करणारी आता राहिलेली नाही. आणि केवळ माझा झालेला अपमान तिला सहन झाला नाही म्हणून तिने आपला देह अग्नीमध्ये भस्म केला. आज या दक्षाला ठेवणार नाही, सपरिवार भस्म करून टाकेल. एक जटेतून केस उपटला, आपटल्याबरोबर एक वीरभद्र नावाचा भयानक अकरा विक्राळ असा दैत्य उभा राहिला. किम करोमी, जा म्हणाले. दक्षम सयज्ञम जहिमद्भटानाम रुद्रांशको मे. तू माझा अंश आहेस, जा. माझा अपमान करणारा आणि ज्यामुळे सतीला देह अग्नीमध्ये भस्म करावा लागला त्या सगळ्या दक्ष प्रजापतीच्या सेनेचा विध्वंस करून टाका. दक्ष प्रजापतीला उडवून टाका.
वीरभद्र निघाला. काय वीरभद्र होता म्हणे,